फडणवीस चाणक्य आहेत म्हणून झालंय. मग चाणक्याला 5% सीटा जास्त मिळाल्या, 84 आणि 89. चाणक्याला जास्त, मग चाणक्याला स्वतःची मेजॉरिटी प्रस्थापित करता आलेली नाहीये. मुंबईत नाही, ठाण्यात नाही, कुठेच नाही. इतर सोडून देते छोटे जिल्हे जे आहेत. मुंबई पुण्यामध्ये त्याचा आत्मा होता सगळा. जसा तो त्या राजाचा त्या पोपटाच्या ह्याच्यात असतो तसा इथे आत्मा त्यांचा मुंबईत होता. त्यांना मुंबईत त्यांना वाटतंय तेवढं यश मिळालेलं नाही. आणि मला वाटतं त्यांना हेही लक्षात आलेलं आहे की आपल्याला जी मतं मिळाली नाहीयेत ती मराठी मतं आहेत. आणि ती ठाकरेंना जरी गेली नसली तरी ज्या ठिकाणी गेली आहेत ती मराठी मतं गेली, ती हिंदुत्वाच्या जोरावर आलेली नाही. समजा एकनाथ शिंदे बाहेर पडलेच नसते तर शिवसेना एकच होती, मला शिजवते. मग शिवसेना जर एकच होती, एकनाथ शिंदे बाहेर पडले नसते तर शिवसेनेला मतं किती मिळाली असती? मग जी मराठी अस्मितेची मतं तू म्हणतो, आता मराठी अस्मितेची मतं डिवाइड झाली. एकनाथ शिंदेच्या सेनेमध्ये आहेत, त्यानंतर उद्धवच्या आहेत, राजच्या आहेत, किंवा ज्यांच्या डोक्यावरती मराठी आणि हिंदुत्व प्रथम असा वर्ग आहे तो पण भाजपकडे आहे. आणि त्याच्याही पलीकडे हे छोटे पक्ष जे आहेत ते स्थानिक, आता म्युन्सिपालिटी इलेक्शन स्थानिक असतात, त्यामुळे तिथे जर एखादा शेका पचा रिपब्लिकन असे जे कोण असतील त्या सगळ्यांमध्ये आता मुस्लिम मराठी एक मोठी कॉन्स्टिट्युएन्सी आहे. आता कॅन्डिडेट्स बिनविरोध निवडून येणे काय प्रकार आहे? इतक्या प्रमाणात कधीच झालेलं नाही. पूर्वी पण आले नाही बिनविरोध निवडून नाही असं नाही, पण जेवढ्या प्रमाणात आता 69 उमेदवार बिनविरोध निवडून येतात. ते कशाच्या जोरावर नगराध्यक्ष निवडून येतात? पैशाच्या जोरावर आहे केवळ. हे जाहीरपणे बोलायला काय हरकत नाही की, आणि हे जे म्हणायची पद्धत आहे की यातला कोणताच शब्द मी वापरणार नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या निवडणुकीकडे लक्ष असणार आणि भाजप सत्तेत येणार इथल्या पालिकेच्या, हे मला वाटतं सांगायला कोणत्याही ज्योतिषाची किंवा AI ची सुद्धा गरज नव्हती. ते उघड होते होणार, सत्तेत येणार ते, म्हणजे सत्तेत ते येणारच. याच पद्धतीने त्यांनी संपूर्ण नेपथ्य रचना नुसतं निवडणुकीची नाही तर राजकारणाची आणि इथल्या सत्ताकारणाची केलेली होती. आणि ती आता नाही, गेले काही वर्ष. आता पहिली गोष्ट म्हणजे ही निवडणूक जवळजवळ 9 वर्षांनी झाली. हे अनप्रेसिडेंटेड आहे, हे अयोग्य आहे, हे अनैतिक आहे, असंविधानिक सुद्धा आहे एका अर्थाने. 9 वर्ष एका स्थानिक स्वराज्य सरकारची निवडणूक अशी पोस्टपोन व्हावी संस्थेची. याचा अर्थ असा की त्यांची मुदत 17 साली नंतर 5 वर्षांनी संपल्यानंतर जे ऍडमिनिस्ट्रेशन चालू आहे ते कोणाचं आहे? मग जो पक्ष राज्यात सत्तेत आहे त्याचं. बरोबर. आणि राज्यात किंवा केंद्रात. बरोबर. म्हणजे न निवडून येता त्यांनी सत्ता राबवली आहे. रिलेशनशिप दोघांचीच, तिथला ब्युरोक्रॅट आणि तिथला राज्यकर्ता, या दोघांमध्येच डील झालेलं आहे सत्तेचं. आणि या पद्धतीने जर डील झालेलं असेल तर त्यांना सगळ्या जिल्हावार नेपथ्य रचना करायला पुढच्या निवडणुकीची काय अडचण होती? खरं म्हणजे तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला 100% यश मिळालेलं नाही. ते युतीमुळे मिळालेलं आहे. बरोबर. भाजपची अपेक्षा अशी होती, त्यांनी प्रथम शिवसेनेला खतम केलं अलायन्स करून, त्याच्यानंतर उद्धवला खतम केलं अलायन्स करून, त्याच्यानंतर त्यांनी शिंदेला घेतला आणि त्यांनाही खतम करायचे होते. म्हणून त्यांची अपेक्षा होती की त्यांचे जे 150 कॅन्डिडेट होते त्याच्यामध्ये त्यांना स्वतःचं बहुमत प्राप्त होईल. 114 पेक्षा जास्त. जसं त्यांनी विधानसभेत मॅनेज केलं. विधानसभेमध्ये त्यांनी स्वतःची मेजॉरिटी 90% उमेदवार निवडून आणून केली. आता निवडून आलेले नाही तो भाग वेगळा, ते सगळे मॅनिप्युलेट झालेले आहेत, पण त्यामुळे चर्चेत आणि वादात जात नाही. असं शक्यच नव्हतं. त्यांचेच उमेदवार विधानसभेत निवडून आलेले, ते थक्क झाले होते ते निवडून आले म्हणून, कारण त्यांची अपेक्षा नव्हती, त्यांना काही वाटतही नव्हतं ते निवडून येईल. पण पैसे आणि एकूण वातावरण निर्मिती आणि कॅन्डिडेट्स आणि त्यांचे कार्यकर्ते हे सगळं असं पद्धतशीर त्यांनी योजनाबद्धरित्या राबवलं होतं विथ द हेल्प ऑफ इलेक्शन कमिशन. निवडणूक आयोगाच्या मदतीने ते केलं होतं. मुद्दा तो नाही. आता मुद्दा हा की मुंबई जर त्यांच्या ताब्यात नसेल तर देशातलं कोणतंच मेट्रोपॉलिटन कॅपिटल त्यांच्या ताब्यात नाही अशी स्थिती होती. कलकत्ता मेहमताकडे, चेन्नई स्टॅलिनकडे, बंगलोरमध्ये काँग्रेसचं राज्य आहे. मग ह्यांच्याकडे काय? दिल्ली सुद्धा त्यांच्याकडे नव्हतं काही काळ. म्हणजे मग त्यांच्याकडे काय? मुंबई हे, दिल्ली असेल पॉलिटिकल कॅपिटल, मुंबईमध्ये सगळ्या नाडे आहेत. सगळ्या कॉर्पोरेट सेक्टर मुंबईला आहे. जे फॉरेन इन्व्हेस्टमेंट तिथे मुंबईचा विचार करतं. फक्त बॉलिवूड नाही, फक्त क्रिकेट नाही, फक्त स्टॉक मार्केट नाही. मुंबई इज नॉट ओनली, पूर्वी इंडस्ट्रियल कॅपिटल होतं, आता इंडस्ट्रियल नाही, आता मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल आहे. आणि अशा फायनान्शियल कॅपिटल मधनं जिथून पैसे जनरेट होतात ते कॅपिटलच आपल्या हातात नाही. पॉलिटिकल कॅपिटल आपल्या हातात आहे पण फायनान्शियल कॅपिटल नाही. ही खंत त्यांना पहिल्या दिवसापासून आहे. आणि म्हणून त्यांनी तेव्हाच ओळखून त्यांचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग त्या अर्थाने त्यांनी केलं. आणि म्हणून त्यांनी शिवसेनेचं सरकार फोडलं. पण त्यांना प्रॉब्लेम असा झाला, जर उद्धवचं सरकार असेल तर कॉर्पोरेशन पण उद्धवच्या पक्षाकडे आणि सरकारही उद्धवच्या पक्षाकडे, तेव्हा हे तोडलंच पाहिजे या विचारांनी त्यांनी
त्यांनी मुंबई कॅप्चर करायचा प्लॅन होता, कारण संबंध देशात सगळ्यात पॉवरफुल कॅपिटल मेट्रोपॉलिटन हे मुंबई आहे. आता जो मुंबईचा जे झालं की जवळपास 25-30 वर्ष शिवसेनेचा महापौर, मुंबई कायम कॉस्मोपॉलिटन शहर आहे पहिल्यापासून, मराठी भाषिक जास्त संख्येनं आहे, पण शिवसेना त्या मराठी अस्मितेचं नेतृत्व करते, तसं तिथपासून त्यांचं राजकारण सुरू झालं आणि कायम ते सत्तेमध्ये आले सुद्धा, ते बराच वेळ राहिले. आता जो निकाल आलेला आहे शिवसेना सत्तेत नसणं, शिवसेनेचं आणि आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांचंही कॅम्पेन हे मराठी अस्मितेचं कॅम्पेन होतं आणि त्याच्यामुळेच जे काही त्यांना आता यश मिळाले त्याच्यामुळेच मिळालं, किंवा सगळा मराठी मतदार एकवटला आणि त्यांच्या बाजूला उभा राहिला मराठी बेल्टमध्ये असं दिसतं आहे. आता शिवसेना सत्तेमध्ये नसणं याचा अर्थ मुंबईसाठी काय होईल? एक तर हा मराठी अस्मितेचा जो गेली 40-50 दशकं खूप महत्वाचा असलेला मुद्दा तो फोरफ्रंटवर येईल, परत संघर्षाकडे जाईल का तो आता मागे जाईल, कारण त्या अस्मितेचं राजकारण करणारा पक्ष सत्तेमध्ये नाही. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला मराठी टक्का मुंबईमध्ये जवळजवळ 40 ते 45% होता, आता तो 28-30% आहे. त्यावेळेस सुद्धा शिवसेनेचं राज्य नव्हतं. एकदा तर कम्युनिस्ट मेयर होते SS मिरजकर, नंतर मुरलीदेवराव होते काँग्रेसचे. त्या मराठी टक्का जरी अगदी पुढे समजा 45-47 जरी नाही तरी 35 ते 40% झाला, तरी मराठी अस्मितेच्या जोरावर शिवसेनेचा मेयर महाराष्ट्रामध्ये नव्हता, मुंबईत नव्हता. त्याला कोणातरी बरोबर घ्यावं. त्यामुळे मुंबईमध्ये मराठी टक्का जास्त आहे का कमी आहे याच्यावरतीच केवळ मेयर कोणाचं अवलंबून नाहीये, ते अनेक राजकीय फोर्सेसवरती अवलंबून आहे. हे तर म्हणजे हे मी काय माझ्या मनातलं सांगत नाही, आपण पाहतोच आहे प्रत्यक्षात. त्याच्यामुळे आता केवळ मराठी मेयर नाही किंवा शिवसेनेचा मेजॉरिटी स्वतःची नाही म्हणून काय राजकारणात बदल होतील तर ते नॅशनल पॉलिटिक्स वरती अवलंबून बदल होतील. राष्ट्रीय राजकारण कसं जाईल त्याच्यावरती आता हे इथलं राजकारण फिरणार आहे. अगदी कॉर्पोरेशनचं सुद्धा आता काय जिल्हा परिषद स्वतःच निवडून येतील, तो काही प्रश्न नाहीये. परंतु मुंबईचं जे राजकारण आहे, मुंबईत कसं आहे माहितीये का, मुंबई हे जरी महाराष्ट्राची राजधानी असली तरी मुंबईला एक स्वतंत्र अस्मिता आहे आणि ती राजकीय नाहीये, ती कॉस्मोपॉलिटन आणि सेक्युलर अस्मिता आहे. खऱ्या अर्थाने सेक्युलर अस्मिता आहे ती. आणि ती सेक्युलर अस्मिता आहे हे जेव्हा शिवसेनेच्या लक्षात आलं म्हणजे उद्धवच्या, त्यावेळेला तो मी मुंबईकर आहे असं म्हणायला लागला आणि वातावरण बदललं. त्यामुळे उद्धवला मिळणारा पाठिंबा हा केवळ मराठी अस्मितेवर मिळालाच नव्हता. प्रचंड प्रमाणावर मुस्लिम लोक त्याला मत देतात, प्रचंड प्रमाणावरती सिंधी लोक सुद्धा त्याला मत, काही गुजराती सुद्धा त्याला मत देतात. तर ते त्यांनी दाखवलेल्या मुंबईकर या भूमिकेमुळे आहे. अर्थातच स्थापनाच मुळे शिवसेनेची मराठी अस्मितेवर झाली त्यामुळे तो प्रश्न आहेच, मराठीचा आहेच. आणि गेल्या काही वर्षात मराठी अधिक मार्जिनलाइज झाली, बाजूला पडत गेली. त्यामुळे मराठी हा मुद्दा होताच, पण आता केवळ मराठी अस्मिता हा मुद्दा नाहीये. खरा पूर्वी तो पूर्णत्वाने नव्हता आणि आता तर जवळ फक्त 28% मतदार मराठी आहे आणि त्यातले सुद्धा सगळेच्या सगळे काही ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले असं नाही. नाहीतर मग शिंदेना एवढ्या पण जागा मिळायला नको. शिंदेना ठाण्यामध्ये मेजॉरिटी मिळाली आहे, प्रचंड नाही पण मेजॉरिटी मिळाली आहे. आणि भाजपला मिळाले नाही 100%, त्यांना 5च जागा जास्त मिळाल्यात मागच्या वेळेपेक्षा. त्यांच्या 84 होत्या त्या आता 89 झाल्या आहेत. अहो आता तुम्ही टीव्ही मधलेच आहात, टीव्ही नुसता कोणताही चॅनल, एंटरटेनमेंट सिरियलचा चॅनल, बातम्यांचा चॅनल तुम्ही लावलात की तुम्हाला दोघांच्याच जाहिराती दिसायच्या, फक्त बीजेपी आणि शिंदे. आणि त्यात सुद्धा 70% बीजेपी, 30% शिंदे. अशा जाहिराती म्हणजे त्या अक्षर मूळ कार्यक्रम किंवा मूळ बातम्यांचा सेट बघताच यायचा आणि इतक्या त्या जाहिराती होत्या, म्हणजे अंगावर येण्यासारख्या त्या जाहिराती होत्या. एकेकाळी निवडणूक आयोगाने याच्यावरती आक्षेप घेतलेले की हाऊ मच स्पेस, हाऊ मच टीव्ही स्पेस, हाऊ मच प्रेस स्पेस युआर युझिंग. आता काहीच नाही. वर्तमानपत्र बोलले की पानाच्या पानं, फुल कॉलम, 8च्या 8 कॉलम, 3-4 पानं भाजप किंवा शिंदे सेनेच्या जाहिराती होत्या. कुठे तुम्हाला काँग्रेसची जाहिरातच दिसायची नाही. त्याच्यासाठी लागणारे पैसे काँग्रेसकडे नव्हते. आता हे ते खोटं बोलतात का खरं बोलतात माहित नाही, पण त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांना जाहिराती मिळाल्या नाहीत. पण दुसऱ्या कोणत्याच पक्षाला मिळाल्या. शिंदे सेना म्हणजे उद्धवला सुद्धा नाही मिळाल्या, राजला पण नाही मिळाल्या. तुलनेमध्ये पाहत तर खूपच कमी. जवळजवळ यू कॅन से 80% ऑफ द मीडिया मार्केट वॉज कम्प्लिटली ओन्ड अँड डॉमिनेटेड बाय बीजेपी अँड शिवसेना, म्हणजे एकनाथांची शिवसेना. याचाच अर्थ असा की ती नेपथ्य रचना इतकी तयार झाली होती, त्याच्यासाठी काय पैसे लागले असेल. मी आता 50 वर्ष प्रिंट मीडियात नोकरी केलेली आहे. मला एकेका पानाच्या फुल पेजच्या काय जाहिरातीच्या प्राइजेस असतात ते माहिती आहे. त्या अशा काळात त्या वाढवलेल्या प्राइजेस असतात. निवडणुकीच्या काळात मार्केटिंग डिपार्टमेंट वाढवतं प्राइजेस. त्या प्राइजेस मध्ये जाहिरात देऊन अशा दररोजच्या दररोज जवळजवळ 2 महिने अशा जाहिराती पेपरात आणणं ही म्हणजे प्रचंड पैशाची गुंतवणूक आहे. आणि ती जो करेल तो प्रत्यक्ष त्याच्या बाहेर, जाहिरातीच्या बाहेर त्या निवडणूक मतदारसंघात लोकांना किंवा कॅन्डिडेट्सना प्रत्यक्ष पैसे देऊन त्यांना विकत घेण्याच्या प्रक्रियेपर्यंत करणारच. तिथे हे एवढा खर्च करतात तर तिथे काय कमी आहे. आता शिवसेनेचं भवितव्य काय दिसतं? कारण मुंबईमध्ये शिवसेनेचा प्राण आहे असं कायम म्हटलं गेलं. तिथूनच ती सुरू झाली आणि ती सत्ता तिथली शिवसेनेसाठी खूप महत्वाची आहे. आता ती सत्ता नाहीये. त्यात गेल्या 3 वर्षामध्ये जे काही झालेलं आहे, शिवसेना फुटली. आता ठीक आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र आले, पण ते तेवढेच तसाच काळ एकत्र राहून एकत्र काही राजकारण उभारू शकतील का? आणि अजून एक कोर्टातलं प्रकरण सुरूच आहे. नाही, पहिली गोष्ट म्हणजे
हा तुझा प्रश्न अत्यंत चांगला आणि योग्य प्रश्न आहे. समजा एकनाथ शिंदे बाहेर पडलेच नसते तर शिवसेना एकच होती, मला सुचवून दे. हो. मग शिवसेना जर एकच होती, एकनाथ शिंदे बाहेर पडले नसते तर शिवसेनेला मतं किती मिळाली असती? मग जी मराठी अस्मितेची मतं तू म्हणतोस, आता मराठी अस्मितेची मतं डिवाइड झाली. एकनाथ शिंदेच्या सेनेमध्ये आहेत, त्यानंतर उद्धवच्या आहेत, राजच्या आहेत, किंवा ज्यांच्या डोक्यावरती मराठी आणि हिंदुत्व प्रथम असा वर्ग आहे तो पण भाजपकडे आहे. आणि त्याच्याही पलीकडे हे छोटे पक्ष जे आहेत ते स्थानिक, आता म्युन्सिपालिटी इलेक्शन स्थानिक असतात, त्यामुळे तिथे जर एखादा शेकापचा, रिपब्लिकन अशी जी कोण असतील त्या सगळ्यांमध्ये आता मुस्लिम मराठी ही एक मोठी कॉन्स्टिट्युएन्सी आहे. आणि मुस्लिम मराठी कॉन्स्टिट्युएन्सी असताना मुंबईमध्ये त्यांना एमआयएमला जागा मिळाल्या. तर या मल्टिपल आयडेंटिटीज विदिन मराठी आहेत. त्यामुळे तमाम मराठी अस्मिता ही उद्धव ठाकरेच्या किंवा ठाकरे बंधूंच्या बाजूने उभी राहिली हे म्हणता येणार नाही. म्हणजे 28% जर मतदार असतील मराठी तर त्यातलं किती फार 18% फार त्यांच्याकडे आले असतील. पण ते एक गठ्ठा एका अर्थाने म्हणता येईल कारण ते मराठी वोट आहे म्हणून. पण बाकी जे आहे ते अक्षरशः नाट्यमय पद्धतीने आता कॅन्डिडेट्स बिनविरोध निवडून येणे काय प्रकार आहे हा? इतक्या प्रमाणात कधीच झालेलं नाही. पूर्वी पण आले नाहीत बिनविरोध निवडून नाही असं नाही. जेवढ्या प्रमाणात आता 69 उमेदवार बिनविरोध निवडून येतात. ते कशाच्या जोरावर निवडून? नगराध्यक्ष निवडून येतात पैशाच्या जोरावर आहे केवळ. हे जाहीरपणे बोलायला काही हरकत नाही की, आणि हे जे म्हणायची पद्धत आहे की फडणवीस चाणक्य आहेत म्हणून झालंय. मग चाणक्याला 5% सीटा जास्त मिळाल्या, 84 आणि 89. चाणक्याला जास्त, मग चाणक्याला स्वतःची मेजॉरिटी प्रस्थापित करता आलेली नाहीये. मुंबईतही नाही, ठाण्यातही नाही, कुठेच नाही. इतर सोडून देते छोटे जिल्हे जे आहेत ते. मुंबई पुण्यामध्ये त्यांचा आत्मा होता सगळा. जसा तो त्या राजाचा त्या पोपटाच्या ह्याच्यात असतो तसा इथे आत्मा त्यांचा मुंबईत होता. मुंबईत त्यांना वाटतंय तेवढं यश मिळालेलं नाही. आणि मला वाटतं त्यांना हेही लक्षात आलेलं आहे की आपल्याला जी मतं मिळाली नाहीयेत ती मराठी मतं आहेत. आणि ती ठाकरेंना जरी गेली नसली तरी ज्या ठिकाणी गेली आहेत ती मराठी मतं गेली आहेत, ती हिंदुत्वाच्या जोरावर आलेली नाहीत. हे मला वाटतं रिअलायझेशन त्यांचे जे कोण कार्यकर्ते असतील, काम करणारे किंवा मध्यम नेते जे असतील त्यांच्या नक्की लक्षात आलंय. त्यामुळे त्यांना सारखं आता असं दाखवायला लागेल की अरे आम्ही मराठीच भलं करणार. त्यामुळे आता ते बेंडिंग बॅकवर्ड म्हणतात ना, तसं एक्स्ट्रा हे करून ते मराठी माणसाला चुचकारायला प्रयत्न करतील कारण त्यांना फोडायचा शिवसेनेला म्हणून. पण त्याच्यामुळे हा जो मराठी वोटर आहे जो आता उद्धवकडे गेला तो त्यांच्या त्या चुचकारणाऱ्या बोलणारा नाही. त्या चुचकारण्याचं राजकारण त्यांच्या लक्षात येईल आणि त्यांच्याही लक्षात येईल की चुचकारून तो आपण जिंकू शकत नाही. काँग्रेसचं कसं बघायचं? म्हणजे आता जेवढ्या त्यांना इथं मुंबईत जागा मिळाल्यात, अगोदरच्या चर्चांमध्ये किंवा एक्झिट पोस्ट मध्ये तेवढ्या अपेक्षित नव्हत्या. एकंदरीत त्यांना बऱ्याच जागा मिळाल्या अपेक्षेपेक्षा. पक्षाचे अंतर्गत दावे काही असोत. काही महिन्यांपूर्वी, एका महिन्याभरापूर्वी जेव्हा नगरपालिका निवडणुका झाल्या त्यातही अचानक सत्तेतल्या 3 पक्षांपेक्षा जास्त कामगिरी बरी करणारा पक्ष काँग्रेस ठरला. जिल्हा परिषद अजून यायच्या आहेत. फार महत्वाचे नेते विधानसभेनंतर दिल्लीतनं राज्यामध्ये फिरकले नाहीयेत. काँग्रेस एकसंध आहे, एकत्र राज्यातले नेते फिरतायत अशी परिस्थिती दिसत नाहीये. तरी सुद्धा काही एक उदाहरणार्थ लातूर किंवा चंद्रपूर अशा ठिकाणी त्यांना जागा मिळाल्या आणि काही महापौर सुद्धा येत. त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, माझ्या मते काँग्रेस आता हा कमालीचा खेळ झालेला पक्ष आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस काही उभारी घेऊन 29 साली सत्तेत येईल वगैरे अशा भ्रमामध्ये मी पण नाही. म्हणजे स्वतःच्या जोरावर सीटा वाढू शकतात. आताच त्यांना 99 किंवा अधिक 1 होते, म्हणजे 100 होते धरलं तर त्यांना 29 साली जास्त मिळतील. पण काँग्रेस ही एकसंध सत्ता 1952 पासून ते 1984 पर्यंत होती, 85 सालची होती, 89 ला पहिल्यांदा ती फुटली. 89 ला ती त्यांची एक हाती सत्ता ज्याला म्हणता येईल ती फुटली. परत काही प्रमाणात ती 91 साली आली आणि परत काही प्रमाणातच आली. ते पण अलायन्स गव्हर्नमेंट होतं 91 साली आलेलं. आणि नंतर सुद्धा मनमोहन सिंगाचं पहिलं सरकार 2004चं हे पण कोअलिशन गव्हर्नमेंट आणि 2009चं पण कोअलिशन आहे. त्यामुळे काँग्रेसची त्याच्या पूर्वीची जी एकसंध सत्ता त्याच्यामध्ये संघटना होती, त्याच्यामध्ये त्यांचा सत्तेचा प्रत्यक्ष अनुभव होता, त्यांनी जी कामं केली त्याला मिळालेली हे होती. लोकांच्या मनामध्ये आजही ते काँग्रेसच्या विरोधात बोलत, नेहरूंना शिवाय देत, काही करो, लोकांच्या मनात आज एक क्लिअर आहे, म्हणजे किंबहुना हे भाजपच्याही मनात क्लिअर आहे खासगीमध्ये की एक देशाला स्ट्रक्चरल स्टेबल ऍडमिनिस्ट्रेशन देणं आणि त्याच्यातनं प्रोग्रेस करणं हे काँग्रेस उत्तम प्रकारे करते. हे बीजेपीतल्या काही लोकांना खासगीत मान्य आहे, पण ते बीजेपीचे आहेत त्यामुळे ते जाहीर मान्य करणार नाहीत आणि मत ते कधी काँग्रेसला देणार नाहीत. पण ही काँग्रेसची प्रतिमा अजूनही. आणि काँग्रेसचा जो लॉयल वोटर आहे म्हणजे इंदिरा गांधींमुळे असेल, नेहरूंमुळे असेल, राजीवमुळे असेल, तो लॉयल वोटर अजूनही हल्लेला नाही. ते लॉयल्टी आता ओव्हर अ पिरियड त्या रॉयल्टीचा वर्ग जो पूर्वी 45% असेल किंवा 40% असेल त्यांचा लोएस्ट स्कोर 41 पॉईंट समथिंग होता, म्हणजे 42 लोएस्ट स्कोर. आणि मोदीचा हायएस्ट स्कोर 37 आहे.
काँग्रेसचा लोएस्ट 41 होता, मोदीचा हायएस्ट 37 आहे. आणि 14 साली ज्यावेळी ते मोठे आम्ही स्वतःच्या बहुमतावर आलो म्हणून म्हणतात, त्यावेळी त्याला फक्त 31% मतं आहेत. याचा अर्थ 69% मतं मोदींच्या आणि भाजपच्या विरोधात आहेत 14ला, आणि नंतर 63% मतं विरोधात आहेत. काँग्रेसच्या पण विरोधात होते की नाही होते, पण किती होते आणि यांना किती? जवळ 50% वोट तर काँग्रेसच्या बाजूनीच होतं. तसं यांना मिळालं नाही, जरी 50%च्या आधारावर काँग्रेस आलेली नसली. 50% मतं मिळून मिळाले ते, पण इतक्या क्लोज होते ते 50%ला. तसे हे नाही जवळपास अजून. त्यामुळे भाजपला मनात माहितीये की वी आर नॉट रिअली पॉप्युलर, वी आर इलेक्टेड मेजॉरिटी, बट वी आर नॉट पॉप्युलर, हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांना कायम आश्चर्य वाटतं, काँग्रेस खतम झाली असं 78 सालपासून म्हणतोय, 77 पासून म्हणतोय, खतमच होत नाहीये. अजून करणार की त्या आंध्रा त्यांच्याकडे, तेलंगणा त्यांच्याचकडे आहे. ते खतम करण्याचा त्यांचा मार्ग किती असला तरी काँग्रेस ही एक अशा प्रकारची सर्वसमावेशक, सर्वांना एकत्र आणू शकणारी वैचारिक मान्यता असलेली आणि तरीही लोकाभिमुख अशी पार्टीची प्रतिमा कमी होणार नाही. सत्तेत येतील नाहीत. आणि तेच या मुंबईतल्या काही जागा किंवा बाकी ठिकाणच्या महानगरपालिका नगरपालिकांमध्ये पण त्यामध्ये यश मिळालंय, जे अगोदर अपेक्षित केलं नव्हतं. त्यातून ते असावं. पण एक प्रश्न शेवटचा की पवार जे काही त्यांचे पण शहरी गड होते, तिथं त्यांना या निवडणुकीमध्ये 0 किंवा थोडेफारच संख्या अशाच प्रकारचे मिळाले. अजित पवारांनी त्यांनी भले एकत्र आले तरीही मिळालं नाही. एकंदरीत पवारांना, कारण या निवडणुकीमध्ये इथे ठाकरे एकत्र येणं आणि पवार कुटुंब एकत्र येणं हा एक टॉकिंग पॉइंट बनलेला होता. पण काय शरद पवारांचा आणि एकंदरीत पवारांचं राष्ट्रवादीचं राजकारण, पवार असो, अजित असो, सुप्रिया असो, पाया कुठचा आहे? काँग्रेसचा आहे. आणि जर तुम्ही त्या काँग्रेसचीच दगाफटका करून बाहेर नवीन चूल करत असाल तर जो काँग्रेस वोटर आहे तो जाणार नाही त्यांच्याकडे, गेला नाही. आता मी एकदाही गेलेला नाही. काँग्रेस वोटर म्हणून जो स्वतःला मानतो तो त्यांच्या एनसीपी किंवा त्यावेळची काँग्रेस समाजवादीकडे गेलेला नाही. त्यामुळे त्यांची तेव्हापासूनच पडझड सुरू झालेली आहे. आता ती इतक्या प्रगटपणे दिसतेय. परंतु शरद पवारांनी जर 2 वेळेला 1978 मध्ये पीडीएफ स्थापन करून आणि 1999 मध्ये एनसीपी स्थापन करून जर कायम काँग्रेसला अडचणीत आणलं नसतं तर आज शरद पवार पंतप्रधान झाले असते 91 साली. पण त्यांची विश्वासार्हता कमी झाली, त्यांची कॉम्पिटन्स लेव्हल लोक रिस्पेक्ट करतात आणि त्यांची क्रेडिबिलिटी लेव्हल मात्र लोक कमी मानतात. तोच परिणाम आता अजितवरती झाला. अजितलाच आश्चर्य वाटतं काय झालं, कारण त्याला असं वाटत होतं की तो मोठा अलेक्झांडरचाच पुत्र आहे, तो द्वारा चाललाय घोड्यावरनं. तसं नाही झालं. शरद पवारांनी तशी स्वतःची प्रतिमा कधी केली नाही. त्यामुळे शरद पवार हारल्यानंतर सुद्धा त्यांची प्रतिष्ठा पर्सनल, त्यांची व्यक्तिगत प्रतिष्ठा सर्व पक्षात चांगली होती. आणि काँग्रेसने तर ते बाहेर पडल्यानंतर सुद्धा कायम त्यांना आदराची भावना दिलेली आहे. कायम म्हणजे त्यांनी काँग्रेसबद्दल किती वाईट टीका केली तरी काँग्रेसने त्यांना शक्यतोवर समजावून घ्यायचा प्रयत्न पण केला. या निवडणुकीमध्ये जो अदानींचा मुद्दा आला आणि त्यांच्याबद्दलच्या संबंधांवरून जो कायम विरोधाभासी, म्हणजे एक तर त्यांची बाजू घ्यायची जाहीर आणि दुसरीकडे अशा पॉलिटिकल अलायन्स मध्ये जायचं की जे अलायन्स मधले सगळे जण जे काही सरकार आणि अदानी यांच्याबद्दलचे जे संबंध आहेत त्याबद्दल जाहीर टीका करतात, तो ही जो विरोधाभास आहे त्याच्यामुळे त्यांना जास्त त्रास झाला. अदानी शरद पवारांची म्हणजे शरद पवार फार त्रास झाला असं मला वाटत. कारण एक तर ते वेल नोन आहे, पहिल्यापासून अदानी आणि शरद पवारांचे संबंध जाहीर आहेत. तर मतदार अरे हा तर अदानीचा माणूस आहे म्हणून असं काय करणार. शिवाय अदानींच्या बरोबर करार जवळजवळ देशातल्या सगळ्या सरकारांनी केलेले आहेत, निर्णय. आता त्याविषयी राजने ते नाट्यपूर्ण पद्धतीने जे अदानीचं साम्राज्य दाखवलं देशभर, खूप छान. तेच साम्राज्य व्हर्बली राहुल गांधींनी मांडलेले पार्लमेंटमध्ये 3-4 वेळा तेच मुद्दे, फक्त त्यांनी तिकडे फळा लावला नाही एवढंच. तर राजनी जे केलं ते ऍक्च्युअली राहुलनी केल्याचं व्हिज्युअल प्रेझेंटेशन होतं, याच्या पलीकडे काय नव्हतं. पण एकदाही एकाही माणसाने हा प्रश्न लावून फक्त राहुल गांधींनी घेतलेला आहे, दुसऱ्या कोणते काँग्रेसमधल्यासह कोणी नाही. फक्त राहुल गांधी अदानीचा प्रश्न तिथे आवर्जून मांडतायत आणि अग्रेसिव्हली मांडतायत. हे फक्त राहुल गांधी एकटा करत होता, नॉट इव्हन एनी टॉप लीडर ऑफ द काँग्रेस पार्टी. आणि आता एकदम त्याच्यामुळे त्यांची मतं शरद पवारची कमी होतील असं मला अजिबात वाटत नाही. कारण राहुलने अनेक वेळा रामलीला गौडवर त्यांच्या सभा झाल्या, त्याच्यातही तो त्यांनी आवर्जून प्रश्न मांडलेला आहे. तुम्ही या निवडणुकीबद्दल मग काय म्हणाल? कारण बऱ्याच प्रकारे या पॉलिटिकल अलायन्स या गोष्टी आहेतच, ज्या बऱ्याचशा गोष्टी या निवडणुकीमध्ये झाल्या. खूप जण हे वारंवार म्हणतात की अशा निवडणुका पूर्वी आम्ही कधी बघितल्या नाही. मग ते मतदार असतील किंवा अगदी रेल्वेमधल्या आणि बसमधल्या गप्पा असतील, तिथं पण हेच सगळं होतं, सोशल मीडियावर पण हेच सगळं होतं. सो अशा पूर्वी कधी न पाहिलेल्या निवडणुका, त्याच्याकडे तुम्ही माझ्या मते या निवडणुकीचा विजय घरातल्या घरात तरी चंद्रचूडांनी करायला हवा, म्हणजे न्यायमूर्ती चंद्रचूड. कारण ज्या वेळेला तो प्रश्न त्यांच्या समोर आला एकनाथ शिंदेच्या बाहेर पडण्याच्या नंतर, त्याच्यानंतर 2.5 वर्ष जजमेंट नाहीये. पुढे जज बदलला तरी पण जजमेंट नाहीये. अजूनही ती केस एक कोर्टात पेंडिंग आहे, चिन्हाची आणि कोणता पक्ष खरा याची. अजून याच्या उलट तुम्ही पाहाल, पूर्वीचे कम्युनिस्ट पक्ष दुभंगला, काँग्रेस पक्ष दुभंगला, निर्णय झटपट झालेत. लगेच त्यांचे सिम्बॉल फ्रीज केलेत, नवीन सिम्बॉल दिलेत. काँग्रेस स्टार्टेड बैलाची
जोडी, हो. नंतर त्यांना गाय आणि वासरू केलं, त्याच्यानंतर पंजा आलं, फटाफट झालं सगळं. कम्युनिस्टांचे पण सीपीएम आणि सीपीआय झाल्यावर यांना 2.5 वर्ष. जर त्यावेळेला तो निकाल त्यांच्या ठरलेल्या कालमर्यादेत झाला असता तर शिंदेचा पक्षच राज्यावर येऊ शकला नसता, शिंदेच मुख्यमंत्री झाला नसता. पण शिंदे मुख्यमंत्री न होणं हा फटका शिंदेला नव्हता, हा फटका भाजपला होता. म्हणून तर ते रात्री अंगावर बुरखा घेऊन काय ते हूड वापर असं करून गोहत येऊन सुरतून बडोदा असं करून पहाटे इकला निघायचं, पहाटे 4 पण चर्चा करायच्या, पहाटेच्या पुन्हा प्लेननी परत गवतीला जायचं. असे पक्ष फुटलेले नाहीत पूर्वी पक्ष फुटलेत, डायरेक्ट फुटलेत, स्ट्रेट फॉरवर्ड राईट इन द असेंब्ली फुटलेत. पक्ष फुटणं हा नाही मुद्दा, ते ज्या कटकारस्थान पद्धतीने सगळं सरकार आलं त्याच्याबद्दलचं जजमेंट चंद्रचूडला घेता आलं असतं, त्यांनी घेतलं नाही. कशामुळे घेतलं नाही मला माहित नाही, त्यांच्यावर दबाव होता किंवा काय. पण जर तेव्हा ते जजमेंट घेतलेलं असतं आणि शिंदेचं सरकार झालंच नसतं तर भाजपला बसलेला फटका या निवडणुकीत प्रतीत आला असता. तो आलेला नाही. याचं कारण हा विजय चंद्रचूडांचा आहे, अलॉंग विथ शिंदे आणि अलॉंग विथ फडणवीस.